आणि फक्त इतकं सांगतो की पुढच्या काळामध्ये थोडस जागरूक होण्याची नितांत आवश्यकता आहे. मंदिर मस्जिद हे आपले विषय होऊ शकत नाही. या देशातली शेतकऱ्यांचे प्रश्न आपले महत्वाचे आहे. या देशातल्या शेतकऱ्यांच्या हमीभावाचे प्रश्न महत्वाचे आहेत. देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आपले प्रश्न होऊ शकतात. देशातले जे बेरोजगार युवक आहेत त्यांचे बेरोजगारीचा प्रश्न आहे हा आपला प्रश्न होऊ शकते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आपला होऊ शकते. महागाईचा प्रश्न आपला होऊ शकते. परंतु हा देश जो आहे हा 140 करोड देश लोकांचा देश. या देशामध्ये अनेक जाती धर्मपंथाचे लोक आहेत. त्यामुळं सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांनी एकत्र होऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. त्यामुळे हा देश काही कोणा एकट्याची मक्तेदारी नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये माझी इतकी अपेक्षा आहे की हा देश जर एक संघ ठेवायचा असेल तर सर्व जाती धर्मपंथाचे लोक एकत्र या देशामध्ये नांदले पाहिजे. इतकी सुद्धा एक अपेक्षा मी आजच्या या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि पुन्हा मंदिर मस्जिद या विषयावर न पडता आपले मूलभूत प्रश्न काय आहे हे जेव्हा खऱ्या अर्थानं आपण समजून घेऊ त्याच वेळेला मला असं वाटतंय राजजी की खऱ्या अर्थानं आपल्या या मंडल यात्रेचं कुठेतरी फलित झालं असं समजायला हरकत राहणार नाही.